नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आम्ही आता जातलो खय बिल्डिंग. खूप जुनी बिल्डिंग आहे जिकडे कोणच राहत नाही. ती बिल्डिंग बांधून किती वर्ष झाले? 50 एक वर्ष झाली आहेत ते बिल्डिंग बांधून, पण तिकडे अजून कोण राहत नाही. तिकडे काय का राहत नाही, काय कारण आहे, काय भूत वगैरे आहे काय, ते आज आम्ही शोध घेण्यासाठी तिकडे जातो आहे. तर तुम्ही पण हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग निघूया आणि बघूया काय आहे आणि काय नाही. तर मंडळी आता मी निघालो आहे. हा बघा रस्ता आहे. या रस्त्याने आता खूप लांबचा प्रवास करायचा आहे आम्हाला, कारण की पूर्ण डोंगरावर जायचं आहे. आणि त्या डोंगरावर आहे एक जुनी इमारत, ज्या इमारतीत खूप वर्ष झालेत बांधून, पण कोणी राहत नाही. काय रहस्य आहे, का कोणी राहत नाही, ते आपण आता बघणार आहोत आणि तुम्हाला पण दाखवणार आहोत. तर या ठिकाणी हे 2 कुत्रे घेतलेले आहेत. जर वाटेत कोण शिकार भेटला तर हे पकडतील. आणि आमचे सवंगडी आहेत सोबत. चला मग पुढे जाऊया आणि बघूया काय आहे काय नाही. आणि हा व्हिडिओ तुम्ही प्लीज पूर्णपणे बघा. तर मंडळी आता खूप लांब आम्ही आलेलो आहोत. तर इकडे बघू शकता तुम्ही किती चढाव आहे बघा. डोंगरावर जायचं आहे. आता बघा तुम्ही फक्त, अजून खूप लांब जायचं आहे. ती इमारत अजून खूप लांब आहे. ती इमारत आज तुम्हाला दाखवायचंच आहे आणि मला पण बघायला जातो आहे. हे आमचे मित्र घेऊन जात आहेत. ते बोलले की तिकडे एक इमारत आहे, तिकडे आपण व्हिडिओ शूट करूया काय आहे काय नाही ते. तर आता चला मग बघूया पुढे काय आहे काय नाही. तुम्हाला जाता जाता प्रवास दाखवतो, पूर्ण जंगल दाखवतो, डोंगर दाखवतो, काय आहे काय नाही ते दाखवतो. हे कुत्रे पण बघा, हे कुत्रे पण आता शिकार बघतायत, कुठे काय भेटत आहेत का. ह्या कुत्र्याचं नाव काय हो? मायकल. आपल्यासमोर मायकल आणि ती शिवंता. मायकल आणि शिवंता आहेत. खूप डेंजर आहे ते. एकदा शिकार पकडलं तर सोडत नाही हे कुत्रे त्यांना. तर मंडळी आता आम्ही अर्ध्यावरती आलेलो आहोत. अर्ध्यावरती आलेलो आहोत. खूप ऊन पण आहे, ऊन खूप लागत आहे आणि दमायला पण खूप झालेला आहे. बघतो काय खायला भेटतोय काय. आंबे पकडले आहेत पण ते लहान आहेत. जर पुढे आंब्याचं झाड दिसलं तर तुम्हाला दाखवतो मी. आंबे आहेत पण खूप लहान आहेत. काजू बघूया पकडले आहेत काय, कुठे बोंडू तरी खायला भेटेल. खूपच दमायला झालेला आहे. आता थोडं पुढे बसून कुठेतरी पाणी प्यावं लागेल, कारण की रस्ता अजून पुढे खूपच आहे बघा. आता आम्ही खूप दमलेलो आहोत आणि या ठिकाणी बघा पाणी प्यायला बसलेलो आहोत. नजारा बघू शकता तुम्ही, एरिया बघू शकता, मस्त आहे. समोर उंच डोंगर आहे. तिकडे पण तुम्हाला दाखवणार आहे मी एकदा जाऊन, कारण की खूप उंच डोंगर आहे आणि तिकडून खूप काय दिसतं. तुम्हाला गावाचं नाव सांगायला विसरलो मी. गावाचं नाव आहे कुसबे आहे. कुडाळ तालुक्यात गाव येतो हा. कुसबे गाव तुम्हाला माहीतच असेल. या ठिकाणीच आम्ही आलेलो आहोत. आता पाणी प्यायला बसलो आहे. पाणी पिऊया आणि पुढे जाऊया. आता थोडासा अंतर राहिलेला आहे. खूपच दमायला झालेलं.
ऊन बघा किती आहे, खूप आहे बघा. एवढा उन्हात आम्ही डोंगरावर आलेलो आहोत. बघा ऊन किती आहे बघा. पूर्ण डोंगर आहे, डोंगराळ भाग आहे. झालं आहे. आता पुढे जाऊया आणि बघूया काय आहे आणि काय नाही. हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. तुम्हाला ते रहस्यमय बंगला बघायचाच आहे आणि तुम्हाला मी दाखवणार. चला मग पुढे जाऊया आणि बघूया काय आहे आणि काय नाही. तर मंडळी आता आम्ही पोचणारच आहोत. या ठिकाणी बघा पूर्ण सपाट एरिया आहे, पूर्ण सपाट ग्राउंड आहे आणि समोर उंच डोंगर आहेत, उंच डोंगर आहे. त्या ठिकाणी पण तुम्हाला घेऊन जाणार आहे. या ठिकाणी खूप ऊन आहे आणि हवा पण मस्त लागत आहे. हवा मस्त लागत आहे, त्यामुळे ऊन काय एवढा अंगाला झोमत नाही आहे. पण एरिया बघा एकदम मस्त एरिया आहे. या ठिकाणी कुत्रे आमचे कुठे गेले, बोलवा त्यांना बोलवा. कुत्रे त्या ठिकाणी आहेत, माकडांचा पाठलाग करत आहेत, ते शिकार शोधत आहे. हे बघा या ठिकाणी कुत्रे आहेत. हा जवळपास आपण त्या बंगल्याकडे आणि तो बंगला मी तुम्हाला आज दाखवणारच आहे काय नाही ते. चला मग जाऊया पुढे आणि बघूया. तर मंडळी या ठिकाणी आपण बंगल्याकडे पोचलेलो आहोत. खूप 1 तास चालत आम्ही या उंच डोंगरावर आलेलो आहोत आणि या बंगल्याकडे पोचलेलो आहोत. समोर बघू शकता तुम्ही. हा बघा हा बंगला लगभग काय सांगू तुम्हाला 50 वर्ष झालेले आहे त्या बंगल्याला, असे आमच्या सवंगडी सांगत आहेत. आणि 50 वर्ष हा बंगला असाच पडलेला आहे, कोण राहत नाही या बंगल्यात. काय आहे काय नाही आतमध्ये बघूया. हा बंगला दाखवण्यासाठी मी एवढा दूरवर आलेलो आहोत. हा बघा हा बंगला आहे. हा बांधून असाच ठेवलेला आहे, कोण या ठिकाणी राहत नाही काय नाही. किती वर्ष सांगितलं असं तुम्ही? 50 वर्ष झालेले आहेत. बापरे बाप. हा बघा असं वाटतं भूत बंगला आहे की काय. खोली बघा तुम्ही, बरेच खोली आतमध्ये आहेत. हे बघा 2, हे बघा 3, हा 4, हा 5 किती खोली आहेत ते तुम्हाला दाखवतो. हा 6, हा 7, बापरे बाप. हे 8, हे 9, हे 10 आणि 11 खोली आहेत टोटल. ह्या ठिकाणी 11 खोली आहेत. खूप मोठा बंगला आहे. पण ह्या बंगल्यात का कोणी राहत नाही हे आजपर्यंत कोणाला समजलेलं नाही बाबा. का कोणी राहत नाही या बंगल्यात. आणि वरती पण आहे, टेरेस आहे वरती. म्हणजे काय कारण असेल की ह्या बंगल्यात कोणी राहत नाही. 50 वर्ष बांधून झालेले आहेत. पण किती सुंदर, किती छान बंगला आहे. पण ह्या बंगल्याला असाच ठेवलेला आहे. कोण मालक आहे काय आहे कोणालाच माहीत नाही. आपण आता जाणार आहोत टेरेसवरती. टेरेसवरती मी तुम्हाला दाखवतो आहे बघा. टेरेस पण आहे. हो किती छान आहे बघा टेरेस. खूप मोठा टेरेस आहे. हा बघा हे टेरेस या ठिकाणी आहे. खूप मोठा टेरेस आहे. वातावरण पण मस्त आहे, हवा पण मस्त येतो आहे टेरेसवरती. नेमकं काय कारण असेल या बंगल्यात न राहण्याचं? नेमकं काय कारण असेल या बंगल्यात न राहण्याचं? काय माहित का नाही राहत लोक इथे. म्हणजे भूतभीत काय आहे का असं? होत असं काय माहीत. आता काहीतरी कारण असेल मंडळी. त्यांना पण माहीत नाही. मालक वगैरे कोण नाही. मालक पण या गावावाल्यांना माहीत नाही की मालक कोण आहे. 50 वर्ष झालेत. हे आमचे सवंगडी सांगतात 50 वर्ष झालेले आहेत आणि कोणी राहत नाही. किती सुंदर बंगला आहे बघा.
तो कोण असेल मालक तो थोडं काय सांगायचं आता. तर मंडळी आपण काय आता बोलू शकत नाही त्याबद्दल. तर आपल्याला बंगला खूप आवडलेला आहे आणि या ठिकाणी वातावरण जंगल पण खूप आवडलेलं आहे. या ठिकाणी समोरच बघा उंच डोंगर, हे बघा किती सुंदर डोंगर आहे, उंच डोंगर आहे, वातावरण छान आहे, आजूबाजूला घरं नाहीत त्यामुळे मला वाटतं येत नाही. या जंगलात काय वाघ वगैरे आहे का? हा वाघ येतात, गवरेडे, गवरेडे वाघ आहेत, डुकरं. डुक्कर पण आहे या ठिकाणी. तर मंडळी हा बंगलाच मला तुम्हाला दाखवायचा होता, कारण की बंगला मला खूपच आवडलेला आहे. या ठिकाणी का राहत नाही हे कोणालाच माहीत नाही या गावातल्या माणसांना. मी बऱ्याच माणसांना विचारलो पण ते कोण सांगतात भूत आहे, कोण सांगतात हे आपल्याला काय माहीत नाही. तर मंडळी तुम्हाला कसा बंगला वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकमध्ये बघत आहात तर फॉलो करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा प्लीज प्लीज प्लीज.